नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत मायक्रोसॉफ्ट वर्ड. MS ऑफिस मधील हे महत्त्वाचे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे, ज्यामध्ये वर्ड प्रोसेसर चा वापर कशासाठी केला जातो याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर मायक्रोसॉफ्ट वर्ड सुरू करायचं असेल तर आपल्याला सर्वप्रथम स्टार्ट बटनवर क्लिक करून MS ऑफिस म्हणजे मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं फोल्डर आपल्याला शोधायचं आहे. नंतर त्या फोल्डरला ओपन करून त्याचा जो ड्रॉप डाउन मेनू आहे म्हणजे त्यातील असलेले सब मेनू आहे तो आपल्याला ऍक्टिव्हेट करायचा आहे किंवा बघायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला वर्ड नावाचं ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचा आयकॉन दिसेल, जो निळ्या कलरचा असेल आणि W लिहिलेलं असेल त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर वर्डचं सॉफ्टवेअर सुरू होईल. तर सुरुवातीला आपल्याला वर्ड मध्ये काय काय काम करता येईल ह्याचे टेम्पलेट्स सर्वप्रथम आपल्या समोर उपलब्ध पहिल्या पेजवर आपल्या समोर होतात. त्यानंतर आपल्याला वर्ड मधील फाईल ओपन कशी करावी आणि त्यामध्ये काम कसं करावं ते देखील आपण करू शकतो. पण त्याआधी या टेम्पलेटवरून तुम्हाला अंदाज येईल की वर्ड मध्ये आपण काय पद्धतीची कामं करू शकतो. जसं की इथे तुम्हाला दिसतो रिझ्युमे आहे किंवा काही ब्रोचर्स बनवलेले दिसतात किंवा काही कंपनीचं रिपोर्ट टायटल बनलेलं दिसतं. त्याचबरोबर तुम्हाला सर्टिफिकेटची देखील डिझाईन तुम्हाला यावर तयार करता येतं किंवा एखादा इन्व्हिटेशन असेल इव्हेंटसाठी, पार्टीसाठी इन्व्हिटेशन असेल. त्याच पद्धतीने इथे तुम्हाला लेबल्स म्हणजे लेबल्सचं देखील तुम्ही वर्डमध्ये तयार करू शकता. तर अशा विविध डॉक्युमेंटेशनच्या कामासाठी रिपोर्ट्स असतील, तुमचे रिझ्युमे असतील किंवा काही एखादा टेक्स्ट लिहायचं असेल म्हणजे पुस्तक लिहायचं असेल तुम्हाला, तरीही देखील तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्डचा वापर तुम्ही त्यासाठी करू शकता. वर तुम्हाला दिलेलं आहे की बिझनेस संदर्भात काही अहवाल असतील किंवा कार्ड्स तयार करायचे असतील, फ्लायर्स, लेटर्स, एज्युकेशन संदर्भात काही गोष्टी करायच्या असतील तुम्हाला, तर ते सर्व प्रकारचं अहवाल तयार करण्याचे कार्य तुम्हाला यामध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर रिझ्यूम आणि कव्हर लेटर्स देखील. तर हे टेम्पलेट्स आहेत. त्यापैकी आपण ब्लँक डॉक्युमेंट म्हणजे आपल्याला नवीन आपल्या पद्धतीने डॉक्युमेंट तयार करायचं असेल तर आपण ब्लँक डॉक्युमेंट नावाचं आपण त्यामध्ये पर्याय निवडतो आणि नवीन फाईल ओपन करू शकतो. त्यामध्ये वर्ड मध्ये जेव्हा नवीन फाईल ओपन होतं त्यावेळी तुमच्या समोर एक ब्लँक पेज तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. यामध्ये या पेजवर तुम्हाला विविध गोष्टी तुम्ही टाईप करू शकता. त्याच्यामध्ये फोटो इन्सर्ट करू शकता, टेक्स्ट टाईप करू शकता, टेबल ऍड करू शकता, वेगवेगळे आकार त्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता. तर ते करण्यासाठी आपल्याला वर्ड मध्ये टॅब्स उपलब्ध आहेत. आता टॅबला नावं दिलेली आहेत. जसं तुम्हाला वर होम, इन्सर्ट, डिझाईन ह्या नावाची टॅब दिसतात. त्यापुढे तुम्हाला पेज लेआउट, रेफरन्सेस, मेलिंग, रिव्ह्यू आणि व्ह्यू हे टॅबची नाव आहेत. या टॅब मध्ये प्रत्येक टॅबवर तुम्ही क्लिक केल्यानंतर त्या खाली तुम्हाला एक रिबन ऍक्टिव्हेट झालेली दिसेल आणि ह्या रिबनवर छोटे छोटे ग्रुप पाडलेले आहेत. म्हणजे कम्प्युटरला तुम्हाला ज्या काही सूचना द्यायच्या आहेत ते त्या ग्रुपमध्ये तुम्हाला दिसून येतात. म्हणजे कम्प्युटरला आपल्याला समजा काही सूचना द्यायची असेल, समजा एखादं टेक्स्ट कॉपी करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला इथे बघा क्लिपबोर्ड नावाच्या ग्रुपमध्ये तुम्हाला कॉपीचं बटन दिसेल. जेव्हा आपण कुठल्याही सूचना किंवा कमांडवर आपण पॉइंटर माऊसचा पॉइंटर घेऊन जातो त्यावेळी त्या टूल्स खाली म्हणजे त्या कमांडच्या खाली तुम्हाला एक टूलटिप ऍक्टिव्हेट झालेली दिसेल. याला आपण टूल्स म्हणतो. म्हणजे एक टूल बॉक्स सारखं ओपन होतं आपल्या समोर. जसं आपण टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर रिबन ओपन होते. त्या रिबन मध्ये वेगवेगळे ग्रुप असतात आणि त्यामध्ये वेगवेगळे टूल्स असतात. तर त्या टूल्स म्हणजेच इन्स्ट्रक्शन गिव्हन टू कम्प्युटर. तर त्या टूलच्या खाली तुम्हाला टूल टिप दिसेल आणि त्या टूल टिपचं नाव काय आहे, त्या टूलचं नाव काय आहे आणि त्यासाठी शॉर्टकट की कुठली आहे हे देखील तुम्हाला टूल टिप मध्ये माहिती मिळते. म्हणजे हे अतिशय युजर फ्रेंडली ऍप्लिकेशन आहे. तसे मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे सर्वच ऍप्लिकेशन्स युजर फ्रेंडली आहेत. तर होम नावाच्या टॅब मध्ये आणि क्लिपबोर्ड नावाच्या ग्रुपमध्ये कट नावाची कमांड आहे किंवा टूल आहे. त्याचा वापर करून तुम्ही कुठलेही टेक्स्ट कट करू शकता. तर आपण बघूया कसं करतो ते. तर थोडक्यात मी इथे
श्री कम्प्युटर्स मुंबई असं लिहिलं समजा, तर इथे मला एखादा शब्द ऍड करायचा असेल किंवा कट करायचा असेल मुंबई शब्द, तर इथे मी सिलेक्ट केला आणि इथे कट केल्यानंतर तो शब्द कट होईल. ओके. मला जर कॉपी करायचं असेल तर सिलेक्ट केल्यानंतर इथे दुसरं टूल आहे कॉपी. आता इथे काय दिलेलं आहे, कॉपी करण्यासाठी कंट्रोल सी, म्हणजे कीबोर्डवरचा कंट्रोल आणि सी ह्या कीजचा कॉम्बिनेशन मध्ये मी वापर करून ती प्रक्रिया करू शकतो, किंवा माऊसच्या सहाय्याने त्या टूलवर क्लिक करून, असं म्हणजे दोन पद्धतीने मला एखादी क्रिया करता येते. तर त्यासाठी मला टूल कोणतं आहे आणि ते टूल कुठे उपलब्ध आहे हे माहित असायला पाहिजे, किंवा त्याकरता शॉर्टकट की कुठली आहे ही माहित असलं तरीही मी वर्ड मध्ये चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. ठीक आहे. तर हे प्रत्येक टूलच्या खाली तुम्हाला माहिती दिसेल, त्यामुळे तुम्हाला वर्ड मध्ये काही करायचं असेल तर फारसं अवघड जाणार नाही. तर म्हणजे ते टूल्सचं नाव जरी बघितलं तरी तुम्हाला कळेल की याचा वापर कशासाठी आहे. थोडक्यात की आता हे वर्डचं सॉफ्टवेअर असल्यामुळे त्याचा संबंध येतो टेक्स्टशी. आता इथे काय दिलेलं आहे, मेक युअर टेक्स्ट बोल्ड, आणि ब्रॅकेट मध्ये दिलेला आहे कंट्रोल बी. म्हणजे थोडक्यात मला हे श्री कम्प्युटर्स बोल्ड करायचं असेल तर मला आधी सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे कुठल्याही टूलवर आपल्याला एखादं अप्लाय करायचं असेल, एखादा इफेक्ट किंवा फॉर्मॅट, तर त्यासाठी तो सिलेक्ट करणं गरजेचं आहे. आणि जसं की मी ते म्हटलं, ह्या टूलवर मी क्लिक केल्यानंतर ती अक्षरं बोल्ड झालेली मला दिसतील. आणि मला काढून टाकायचं असेल तर पुन्हा मी क्लिक केल्यानंतर ते बोल्ड फॉर्मॅट त्याचा निघून जाईल. आता किंवा मला जर शॉर्टकट कीचा वापर करायचा असेल तर मी सिलेक्ट करून कंट्रोल आणि बी हे प्रेस केल्यानंतर मला तो इफेक्ट आलेला दिसेल तिथे. पुन्हा मला इफेक्ट घालवायचा असेल तर कंट्रोल बी करावं लागेल. अशा पद्धतीने आपण प्रत्येक टूल्सचा वापर करणार आहोत. आता हे जे टॅब आहेत या खाली रिबन कसे ऍक्टिव्हेट होतात बघा. आता होम टॅब आहे, हा इन्सर्ट टॅब आहे, हा डिझाईन टॅब आहे, हा पेज लेआउट टॅब आहे. अशा पद्धतीने टॅब्स तुम्हाला दिसतील. आता होम टॅब बद्दल आज आपण जाणून घेऊया. तर त्यामध्ये कुठले कुठले ग्रुप असतात, जसं की हा पहिला क्लिपबोर्ड आहे, दुसरा फॉन्ट आहे, तिसरा पॅराग्राफ आहे, स्टाईल आहे आणि एडिटिंग आहे. तर क्लिपबोर्ड मध्ये तुम्हाला टेक्स्ट कट, कॉपी, पेस्ट आणि फॉर्मॅट पेंटर असे हे 4 टूल्स दिसतील, ज्याचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर आपण कसा करणार आहोत ते बघून घेणार आहोत. नंतर फॉन्ट मध्ये तुम्हाला फॉन्टची साईज बदलायची असेल, फॉन्टचा टाईप म्हणजे फॉन्टचा प्रकार, कशा पद्धतीने त्या फॉन्टची लिखावट असेल किंवा कशा पद्धतीने तो प्रेझेंट होईल, फॉन्टचे प्रकार वेगवेगळे, तर ते तुम्हाला तिथे फॉन्ट या लिस्ट मध्ये तुम्हाला बघायला मिळतील. त्याचबरोबर पॅराग्राफ किंवा फॉन्टचा कलर चेंज करणे, आकार किंवा साईज बदलणे, किंवा त्याला बोल्ड, इटालिक, अंडरलाईन करणे, हे संपूर्ण तुम्हाला फॉन्ट ग्रुप मध्ये ह्या गोष्टी करायला मिळतील. पॅराग्राफ मध्ये तुम्हाला पेज पॅराग्राफची अलाइनमेंट करणे, किंवा त्याला बॅकग्राऊंड मध्ये कलर देऊन कलर देणे, किंवा त्याला बॉक्स मध्ये तुम्हाला डेकोरेट करायचं असेल तर त्यासाठी देखील तुम्हाला पॅराग्राफचा वापर होतो. स्टाईल मध्ये विविध स्टाईल आहेत, त्या पद्धतीने तुम्हाला तुमचं डॉक्युमेंटेशन करता येतं. आणि शेवटचं एडिटिंग मध्ये एखादी गोष्ट तुम्हाला शोधायची असेल, एखादा शब्द शोधायचा असेल तर तुम्ही शोधू शकता. तर यामध्ये त्यानंतर त्या रिबन खाली तुम्हाला रुलर लाईन दिसतात. ही एक रुलर लाईन असते, हॉरिझॉन्टल रुलर लाईन, की ज्यामध्ये तुम्हाला लेफ्ट मार्जिन आणि राईट मार्जिन आखलेल्या दिसतात तिथे. तर राईट मार्जिनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्या मार्जिन्स क्लिक करून आणि ड्रॅग जर केलं तर वाढवता येतात किंवा कमी देखील करता येतात. तुम्हाला पेज मध्ये जिथून सुरुवात करायची आहे त्या ठिकाणी ही मार्जिन तुम्ही सेट करू शकता. त्याचबरोबर ही टॉप मार्जिन, ही व्हर्टिकल रुलर लाईन आहे. याच्यामध्ये तुम्हाला टॉप मार्जिन तुम्हाला पेज मध्ये लिहिण्याची सुरुवात कुठून करायची आहे ते तुम्ही ठरवू शकता. तर हे मार्जिनचा वापर करून आपण योग्य पद्धतीने आपलं डॉक्युमेंट तयार करू शकतो. एंटर केल्यानंतर तुम्हाला सेकंड लाईन मध्ये जाता येतं. त्याचबरोबर तुम्हाला सपोज एखादा रेडीमेड पॅराग्राफ हवा असेल तर त्याकरिता =RAND म्हणजे रॅन्डम ब्रॅकेट एंटर, कीबोर्डवर एंटर प्रेस केल्यानंतर तुम्हाला एक पॅराग्राफ रेडीमेड तयार मिळतो. परंतु जास्तीत जास्त आपण शक्यतो स्वतः टाईप करून त्यावर प्रॅक्टिस केलं तर
आपल्याला जास्तीत जास्त वर्डचा वापर कसा होतो आणि जास्त आपण युजर फ्रेंडली म्हणजे चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करू शकतो त्यामध्ये, जर स्वतः टायपिंग केली तर. कारण तुम्हाला ऑफिसमध्ये किंवा कुठेही स्वतःचं काम करायचं असेल तर तुम्हाला स्वतः टाईप करावं लागेल. ओके, तर त्याकरता ती प्रॅक्टिस आपण जरूर केलीच पाहिजे. आता ह्यामध्ये हे जे आपल्या समोर पॅरेग्राफ उपलब्ध झालेला आहे, यावर आपण प्रक्रिया कशी करतो हे बघूया. तर त्यासाठी आपल्याला टेक्स्टवर कुठली प्रक्रिया करण्याआधी त्याला सिलेक्ट करणं आवश्यक आहे. आता हा टेक्स्ट मला कॉपी करायचा असेल तर त्याकरता इथे कॉपी बटन आहे, ते मी प्रेस करणार आणि कोणत्या ठिकाणी मला पेस्ट करायचं असेल तर त्या ठिकाणी आधी हा जो ब्लिंकिंग कॅरेक्टर दिसतो, तुम्हाला ब्लिंकिंग लाईन दिसते, त्याला कर्सर म्हणतो. तिथे जाऊन तुम्ही पेस्ट केला तर तो पॅराग्राफ तुम्हाला पुन्हा तिथे उपलब्ध झालेला दिसेल. ओके, तर आता ह्या पॅराग्राफचा कलर मी चेंज करतो. इथे बघूया आपण काय काय फॉर्मॅटिंग मध्ये, फॉन्ट मध्ये आपल्याला काय काय उपलब्ध आहे ते बघूया. तर मी एक पॅराग्राफ सिलेक्ट केला, त्याची अक्षराची स्टाईल मला बदलायची आहे. तर ही संपूर्ण तुमच्या समोर फॉन्टची लिस्ट ऍक्टिव्हेट झालेली दिसेल तुम्हाला फॉन्ट बटनवर क्लिक केल्यानंतर. त्यातमधला कुठलाही तुमच्या आवडीचा फॉन्ट तुम्ही निवडू शकता. त्या बाजूला तुम्हाला एक मेनू दिसेल फॉन्ट साईजचा. त्या साईज मध्ये तुम्हाला नंबर दिसतील. म्हणजे सध्याची जी साईज आहे ती 11 आहे, त्यापेक्षा तुम्हाला 22 करायची असेल तर तो फॉन्ट डबल झालेला तुम्हाला दिसेल. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही फॉन्टची साईज कमी किंवा जास्त करू शकता. तर हे श्री कम्प्युटर्स आहे, हे मी सिलेक्ट करून इथे सुद्धा मी वेगळ्या पद्धतीचा फॉन्ट घेऊ शकतो. इथे तुम्ही श्री कम्प्युटर्स असं काही वेगळी लिपी घेतली मी. याची साईज देखील मी 22 केली. आता ह्यावर मला वेगवेगळ्या फॉर्मॅट अप्लाय करायचा असेल तर त्याकरता मला टेक्स्ट कलर जर बदलायचा असेल तर इथे एक टेक्स्ट फॉन्ट कलरचं बटन असेल. तिच्यावर क्लिक केल्यानंतर माझ्या समोर कलर, वेगवेगळ्या कलरचं यादी येईल, टेबल येईल. त्यामध्ये मी हवा असलेला कलर मी सिलेक्ट करून त्या टेक्स्टला अप्लाय करू शकतो. कुठलंही टेक्स्ट असेल असं काही नाही, हेडिंगच असलं पाहिजे आपलं. आपल्याला मधला जरी एखादा कलर करायचा असेल तर आपण त्याला विविध कलर देऊ शकतो. ओके, त्याचबरोबर आपल्याला ठराविक पॅरेग्राफ किंवा एखादा शब्द हायलाइट करायचा असेल तर त्याकरता इथे हायलाइटरचं बटन आहे कलरच्याच बाजूला, टेक्स्ट हायलाइट कलर. ओके, तर त्यावर क्लिक करून मला कुठल्या रंगाचं हायलाइटर घ्यायचं तो कलर सिलेक्ट करून मला जे काही महत्वाचं वाटत असेल की त्यावरती मी हायलाइट करू शकतो. इथे बघा तुम्हाला हायलाइटरचा वापर झालेला दिसेल. ओके, जो कलर मी घेतलेला आहे तो, किंवा मला काही महत्वाच्या गोष्टी हायलाइट करायच्या असतील त्या मी हायलाइट करू शकतो. हे डॉक्युमेंटेशनचं आपल्याला जे काही आवश्यक टूल्स असतात किंवा आवश्यक ज्या काही गोष्टी आपल्याला लागतात त्या संपूर्ण या रिबन मध्ये आपल्याला उपलब्ध असतात आणि त्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ठेवलेल्या असतात. तर ते आपल्याला माहिती पाहिजे कुठल्या ग्रुपमध्ये कुठली टूल्स ठेवलेले आहेत, कुठल्या कमांड्स आहेत. आता हायलाइटर परत बंद करायचं, त्यावर क्लिक केल्यानंतर हायलाइटर आपण ठेवलं तिथे असं समजायचं. त्यानंतर ठराविक मला काही बोल्ड करायचे असतील, एखादा पॅरेग्राफ बोल्ड करायचा असेल किंवा एखादा शब्द बोल्ड करायचा असेल तर तो सिलेक्ट करून मी इथे बोल्ड करू शकतो. बोल्ड म्हणजे ठळक. त्याला इटालिक करायचं असेल, तिरप्या फॉर्मॅटमध्ये घ्यायचं असेल किंवा अंडरलाईन करायचं असेल तर आपल्याला इथे तुम्हाला इथे बोल्ड, इटालिक, अंडरलाईन असं झालेलं टेक्स्ट तुम्हाला इथे मिळेल. ओके, तर अशा ह्या फॉन्ट मध्ये विविध गोष्टी दिलेल्या असतात ज्याचा वापर करून माझ्या डॉक्युमेंटेशन मध्ये मी आणखी चांगल्या पद्धतीने डॉक्युमेंटला डेकोरेट करू शकतो. याचबरोबर आपल्याला समजा आता हा पॅरेग्राफ मी तयार केलेला आहे, परंतु हा मला कॅपिटल लेटर्स मध्ये म्हणजे अप्पर केस मध्ये चेंज करून हवा असेल तर त्यासाठी मी आधी पॅरेग्राफ सिलेक्ट करणार. त्याचबरोबर फॉन्ट या ग्रुप मध्ये एक चेंज केस नावाचं टूल आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर त्या टूलच्या खाली टीप आलेली असते बघा, तुम्ही ती वाचून देखील त्या टूलचा वापर कसा होतो असा बघू म्हणजे ते वाचून देखील तुम्ही त्याचा वापर करू शकता. तर
तिथे क्लिक केल्यानंतर मला काही ऑप्शन्स मिळतात, सेंटेन्स केस, लोअर केस, अप्पर केस, कॅपिटलाइज ईच वर्ड आणि टॉगल केस. तर आपण एक एक ऑप्शन करून बघितलं की आपल्या लक्षात येईल की कुठे काय होतं नेमकं. इथे बघा, आता मी सेंटेन्स केस केलं तर ते सेंटेन्स केस मध्ये ऑलरेडी वाक्य लिहिलेलं आहे म्हणून त्यात काही चेंज झालेला नाहीये. आता मी लोअर केस केलं तर बघा तुम्ही, आता ह्या पॅरेग्राफ मध्ये रीडिंगचा आर कॅपिटल आहे, नंतर फुल स्टॉप झाल्यानंतर यू चा वाय कॅपिटल आहे. पण आता जर मी लोअर केस केलं तर काय होतं बघा, रीडिंगचा आर स्मॉल झालेला आहे आणि या यू चा वाय सुद्धा स्मॉल लेटर मध्ये झालेला आहे, कारण हे काय झालेलं आहे, लोअर केस आपण ऑप्शन निवडलेला आहे म्हणून. परत मी सिलेक्ट करतो, अप्पर केस ऑप्शन निवडला तर काय होतं बघा, हे संपूर्ण पॅरेग्राफ हा कॅपिटल लेटर्स मध्ये कन्वर्ट झालेला आहे. हे बघा, इथे रीडिंग शब्द कॅपिटल झालेला आहे, इथे यू शब्द, म्हणजे याचा अर्थ तुमचं काही बदललेलं नाही टेक्स्ट, फक्त त्यातले लेटर्स आहेत ते कॅपिटल झालेले आहेत. पुन्हा मी सिलेक्ट करतो तो पॅरेग्राफ आणि आपण तिसरा ऑप्शन करून बघूया, कॅपिटलाइज ईच वर्ड. याने काय होतं बघूया. इथे काय झालेलं आहे, कॅपिटलाइज ईच वर्ड म्हणजे सांगितल्याप्रमाणे प्रत्येक शब्दाचं पहिलं लेटर कॅपिटल झालेलं इथे आपल्याला दिसेल. म्हणजे आपल्याला ज्या पद्धतीने टेक्स्ट हवं असेल त्या पद्धतीने आपण कन्वर्ट करू शकतो. आता याच्या विरुद्ध म्हणजे टॉगल केस. टॉगल म्हणजे पहिलं लेटर स्मॉल असेल, बाकीचे उरलेले कॅपिटल. म्हणजे इथे बघा, थोडस काही काही टेक्स्ट असे असतात म्हणजे जिथे आपल्याला काही एखादी जाहिरात असते त्यामध्ये असं खोडकरपणा केलेला असतो, तर अशा वेळी तुम्ही या टॉगल केसचा वापर करू शकता तुमच्या टेक्स्टशी. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने आपण सेंटेन्स केस घेऊन पुन्हा तसंच डॉक्युमेंट आपण तो पॅरेग्राफ तसा करून ठेवू शकतो. ओके, त्या पॅरेग्राफ ची साईज वाढवता येईल आपल्याला किंवा काय. आता इथे समजा मी हा पॅरेग्राफ संपूर्णतः वेगळ्या कलर मध्ये केला, ब्ल्यू, ठीक आहे, याला तिरप्या अक्षरांमध्ये केलं इटालिक, साईज याची मी 20 केली किंवा 18 केली. ठीक आहे, तर आता हा जो फॉन्ट आहे, म्हणजे हा फॉन्ट कुठला आहे, जॉर्जिया. ठीक आहे, याची साईज किती आहे, 18. हा इटालिक आहे आणि कलर याचा ब्लू आहे. आता ह्या सर्व गोष्टी मला जर दुसऱ्या एखाद्या पॅरेग्राफवर अप्लाय करायच्या असतील, आता मला तर मग 3 गोष्टी कराव्या लागतील. कुठल्या कुठल्या 3? मला एक ते सिलेक्ट करावं लागेल, त्याचा कलर बदलावा लागेल, त्याचा फॉन्ट बदलावा लागेल, त्याची साईज बदलावी लागेल आणि त्याला इटालिक देखील करावं लागेल. पण ह्या सर्व गोष्टी मी टाळू शकतो. तर त्यासाठी मला एक इथे बटन दिलेलं आहे, फॉर्मॅट पेंटर. म्हणजे तुमच्या टेक्स्टचा जो काही फॉर्मॅट आहे तो तसाच्या तसा मला दुसऱ्या ठिकाणी कॉपी करायचा आहे. मला टेक्स्ट कॉपी करायचं नाहीये, फक्त टेक्स्टचा फॉर्मॅट. जसं आता इथे हा पॅरेग्राफ आहे, याच्यामध्ये बघा थीम्स अँड स्टाईल असं काहीतरी लिहिलेलं आहे सुरुवातीला, काहीतरी मध्ये स्मार्टर ग्राफिक्स असं लिहिलेलं आहे. पण मला हा असा ब्लॅक आणि असं साधा नको, तर थोडा या स्टाईल मध्ये हवा असेल, त्याकरता मला काय करावं लागेल की त्या पॅरेग्राफ मध्ये जो फॉर्मॅट हवा आहे तिथे मला हा पॉइंटर म्हणजे माउस कर्सर जो आहे तो तिथे क्लिक करून तिथे प्लेस करावा लागेल. त्यानंतर फॉर्मॅट पेंटरचा बटनवर क्लिक करून ते बटन घेऊन मला कुठे करावं लागेल की मला जिथे तो इफेक्ट हवा आहे त्याच्यावरून फिरवावं लागेल. ऑटोमॅटिकली काय झालं की मला एका क्लिक मध्ये मला त्याचा कलर निळा झालेला दिसला, त्याची साईज बदललेली दिसली, ते लेटर्स इटालिक झाले आणि तो फॉन्ट देखील चेंज झालेला इथे मिळालेला आहे. तर अशा पद्धतीने फॉर्मॅट पेंटर ह्या बटनचा वापर आपण करत असतो. आता आपण काय काय बघितलेलं आहे की अप्पर केस, लोअर केस चेंज करणे, फॉन्टचा रंग बदलणे, त्याला बोल्ड करणे, अंडरलाईन करणे, इटालिक करणे, टेक्स्ट कॉपी करणे, कट करणे म्हणजे तिथून आपल्याला नको असेल समजा एखादं टेक्स्ट, तर आपण समजा आता हा पॅरेग्राफ मला इथे नको आहे तर मी इथून कट करू शकतो. ओके, तर कट करणे असं आपण वेगवेगळ्या कमांड्स बघितलेल्या आहेत. त्याचबरोबर आता आपण बघणार आहोत पॅरेग्राफ्स मधील काही महत्वाचे टूल्स. त्यामध्ये आता पॅरेग्राफ मध्ये आता सपोज हा टायटल आहे माझं, मला पेजच्या सेंटर मध्ये पाहिजे, तिथे मला सेंटर अलाइन करण्यासाठी
बटन दिलेलं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर टेक्स्ट माझं जे काही असेल ते ऑटोमॅटिकली पेजच्या सेंटर मध्ये अलाइन झालेलं दिसेल. आता हा पॅराग्राफ आहे, मला लेफ्ट साइडला बाय डिफॉल्ट अलाइन झालेला आहे, पण मला राईट साइडला घ्यायचं असेल, म्हणजे राईट साइड मला तंतोतंत समान लाईन मध्ये हवी असेल तर मी त्याला राईट अलाइनचा इफेक्ट देणार. किंवा मला सेंटर मध्ये अलाइन हवं असेल तर सेंटर मध्ये मला अलाइनमेंट झालेलं दिसेल. आणि लास्ट ऑप्शन आहे जस्टिफाय, म्हणजे त्यामध्ये तो काय करतो, टेक्स्ट च्या दोन्ही मार्जिन ऑटोमॅटिकली ऍडजस्ट करून तो आपल्याला तिथे दोन्ही मार्जिन तुम्हाला समान झालेले असतील, म्हणजे तो टेक्स्ट अशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट करतो जेणेकरून तुम्हाला लेफ्ट आणि राईट मार्जिन समांतर रेषेमध्ये तुम्हाला दिसतील. तर अशा पद्धतीने ज्यामुळे माझे डॉक्युमेंट आणखी छान पद्धतीने दिसू शकते, प्रेझेंट होऊ शकतं. आता मी काय करतोय ते संपूर्ण आपण फॉन्ट एकच घेणार आहोत इथे, कॅलिब्री, आणि त्याची साईज समजा मी इथे 14 ठेवलेली आहे. कलर सगळ्याला ब्लॅक दिलेला आहे. सगळ्यांचं बोल्ड, अंडरलाईन, इटालिक सगळं काढून टाकायचं असेल. ठीक आहे. हायलायटर सुद्धा मला नको असेल कुठेच. ओके. हा, तर मी सगळ्याचं इफेक्ट काढून टाकलेले आहेत आणि सर्वांना एकाच पद्धतीमध्ये आणून ठेवलेलं आहे. ओके. तर आता इथे काय करायचं आहे, मला लाईनचं स्पेसिंग कमी किंवा जास्त करायचं आहे. कधीही आपल्याला काय करायचं आहे की आधी टेक्स्ट टाईप करायचं, नंतर त्या टेक्स्टवर आपल्याला वेगवेगळ्या फॉर्मॅटिंगचे इफेक्ट द्यायचे आहेत, तरच आपलं डॉक्युमेंटेशन चांगलं होईल. असं नाही आपण टाईप केलं लगेच त्याला इफेक्ट दिला पाहिजे असं नाही. आधी आपलं काय टाईप करायचं आहे ते एका लेफ्ट साइडला संपूर्ण 1 बाय 1 आपण टाईप करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्या फॉर्मॅटिंगच्या कामासाठी आपण सुरुवात करायची आहे. म्हणजे टेक्स्टचा अलाइनमेंट असेल, कलर बदलायचा असेल किंवा लाईन स्पेसिंग द्यायचं असेल. लाईन स्पेसिंग आता आपण बघणार आहोत काय आहे, तर म्हणजे 2 लाईन मधील अंतर म्हणजे लाईन स्पेसिंग. तर ती साधारणतः एक लाईन नंतर एक असते. तिथे तुम्हाला एक ठेवायचं का गॅप ठेवायचे असेल, वाढवून 1.5चा गॅप ठेवायचा असेल तर तुमचे 2 लाईन मधील अंतर थोडं वाढणार. डबलचं करायचं असेल तर मी इथे 2 वर क्लिक करणार. तर अशा पद्धतीने काय होईल की तुमचा डॉक्युमेंट्स सुटसुटीत तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने बनवू शकता. ओके. तर हे झालं लाईन स्पेसचं बटन. तुम्हाला इथे पॅराग्राफ या ग्रुप मध्ये तुम्हाला आढळून येईल, तर त्याचा तुम्ही वापर करू शकता. मी आता पुन्हा लाईन स्पेसिंग जे काही आपलं एक सिंगल होतं तर मी तेवढं पुन्हा करून ठेवणार आहे. इथे लाईन स्पेसिंग परत सिंगल करतो. ठीक आहे. आता यामध्ये सपोज आता मला काही कम्प्युटर कोर्सेस किंवा काही एखादी यादी असेल, ती जर दर्शवायची असेल, सपोज आता मला कम्प्युटर कोर्सेसची नावं लिहायची आहे. MSCIT, टॅली, BTP, ग्राफिक डिझाईन आणि हार्डवेअर नेटवर्किंग. सपोज आता ही कम्प्युटर कोर्सेसची नावं आहेत, तर मी कम्प्युटर कोर्सेस इथे थोडं बोल्ड करणार इथे. आता ही जी यादी आहे, लिस्ट आहे, तर यासाठी मला पॅराग्राफ ग्रुपमध्ये टूल्स दिलेले आहेत. एक तर मी त्याला बुलेट्स करू शकतो, म्हणजे काहीतरी हायलाइट करायचं असेल मला तर, दर्शवायचं असेल ठळक, किंवा मग नंबरिंग करू शकतो. नंबरिंग म्हणजे सिंपली त्याला 1 2 3 4 असे नंबर दिले जातील. त्यासाठी डायरेक्टली मला आधी ती लिस्ट सिलेक्ट करायची आणि यामध्ये मला कशा पद्धतीच्या बुलेट्स हव्या आहेत, म्हणजे त्याला तुम्हाला काहीतरी असं ठळक दर्शवायचं असेल, हायलाइट, अशा पद्धतीने तुम्ही त्याच्या पुढे एखादा सिम्बॉल ठेवून दर्शवू शकता, किंवा नंबरिंग द्वारे देखील तुम्हाला ती यादी तुम्हाला दर्शवता येतात. याच्यामध्ये नंबर मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. ABCD वाईज दाखवू शकता, रोमन लिपी मधले नंबर्स वापरू शकता, स्मॉल ABCD वापरू शकता, किंवा साधे नंबर तुमचे 1 2 3 असे वापरू शकता. जर काढायचं असेल इफेक्ट नन करून देखील तुम्ही साधी लिस्ट देखील प्रेझेंट करू शकता. ठीक आहे. तर हे झालं बुलेट्स. त्याच बाजूला नंबरिंगचं देखील बटन आहे. ठीक आहे. यावर देखील तुम्हाला हवे तर कलर तुम्ही वापरू शकता. ओके. त्याचबरोबर हायलायटरच्या नंतर तुम्हाला इथे बटन दिसेल शेडिंग आणि बॉर्डर आणि शेडिंग. तर बॉर्डर आणि शेडिंग म्हणजे काय थोडक्यात, तर
आपल्याला या पॅरेग्राफला जर बॉर्डर हवी असेल तर इथे बॉर्डरचं बटन क्लिक करायचं. ऑल बॉर्डर्स म्हटल्यानंतर तो तुम्हाला संपूर्ण बॉर्डर किंवा आउटसाइड बॉर्डर म्हटलं तर तो तुम्हाला त्या पॅरेग्राफच्या अवतीभोवती बॉर्डर तुम्हाला दिसून येईल. नंतर शेडिंग, याच्या मागे मला कुठला शेड द्यायचा असेल तर इथे मी विविध शेड वापरू शकतो एखाद्या पॅरेग्राफच्या पाठीमागे, किंवा दोन्ही गोष्टी द्यायच्या असतील मला तर मी बॉर्डर पण देणार इथे, ऑल बॉर्डर्स, आणि शेडिंग पण तिथे देऊ शकतो जो मला कलर हवा असेल तो. तसं बॉर्डर आणि शेडिंग अशा पद्धतीने मी त्याचा वापर करू शकतो. ठीक आहे. नंतर हे मिनिमाइज बटन आहे, ज्याच्यामुळे आपल्याला प्रोग्राम सुरू ठेवायचा आहे, परंतु दुसरं काही काम करायचं असेल तर त्यावेळी आपण मिनिमाइज बटन वापरून टास्क बार मध्ये तुम्हाला वर्ड इथे ती फाईल ओपन आहे परंतु मिनिमाइज झालेली आहे, म्हणजे तुम्ही दुसरं कुठलं काम करायचं असेल तर ते करू शकता. पुन्हा तुम्हाला मॅक्झिमाइज करायचं असेल तर टास्क बार वर जाऊन तुम्हाला त्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे तुम्हाला पुन्हा ती फाईल ओपन झालेली दिसेल आणि पुन्हा तुम्ही त्यामध्ये काम करू शकता. नंतर मॅक्झिमाइज बटन आहे, क्लोज बटन मध्ये तुम्ही प्रोग्राम क्लोज करू शकता. आता इथे बघा टायटल बार मध्ये तुम्हाला डॉक्युमेंट 1 आणि वर्ड लिहिलेलं दिसेल. आता मला ह्या फाईलला सेव्ह करायचं असेल तर इथे सेव्ह बटन आहे, तुम्हाला सेव्ह बटनवर नेल्यानंतर तुम्हाला टूल टिप मध्ये दिसेल लगेच सेव्ह आणि कंट्रोल एस, म्हणजे तुम्ही कंट्रोल एस केलं तरीही तुमची फाईल सेव्ह होऊ शकते. फाईल सेव्ह करताना तुम्हाला कॉम्प्युटर विचारतो तुम्हाला कुठे फाईल सेव्ह करायची आहे. इथे ब्राउज बटन आहे, यावर क्लिक केल्यानंतर तो तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरमध्ये कुठल्या फोल्डरमध्ये सेव्ह करायची आहे ती फाईल. तर जनरली आपण डॉक्युमेंट्स या फोल्डरमध्ये सेव्ह करत असतो. समजा आता मी या फाईलला नाव दिलं श्री कम्प्युटर्स. इथे मला जर दुसरं बदलायचं असेल तर मी बदलू शकतो. समजा इथे मला फक्त SC म्हणजे श्री कम्प्युटरचा शॉर्ट फॉर्म केला, समजा SC डॉक्युमेंट्स, SC डॉक्स असं काहीतरी नाव दिलं आणि सेव्ह केलं, किंवा श्री डॉक्युमेंट्स मला ते नाव टाईप करावं लागेल तिथे आणि सेव्ह केलं. इथे बघा तुम्हाला टायटल बार मध्ये तुम्हाला इथे श्री डॉक्स वर्ड असं दिसेल, म्हणजे हे झालं श्री डॉक्स हे फाईलचं नाव. वर्ड मध्ये कुठलीही फाईल तयार झाल्यानंतर त्याचं एक्सटेन्शन काय असते, जसं आता आपण श्री नावाची फाईल तयार केली, श्री डॉक्स डॉट docx. ओके, अशा नावाने ती फाईल स्टोअर झालेली असेल या नावाने. ओके, प्रत्येक MS ऑफिसच्या प्रत्येक ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला हे एक्सटेन्शन दिसेल तुम्हाला. जसं की वर्ड मध्ये docx एक्सटेन्शन असतं, त्याच पद्धतीने एक्सेल मध्ये पण वेगळं एक्सटेन्शन असतं, पॉवर पॉइंट मध्ये देखील वेगळे एक्सटेन्शन असतात. आता ह्याच बरोबर आता तुम्हाला जर बघायचं असेल, आता हा स्क्रीन पुन्हा मला मागे घेऊन जायचं असेल पेज, तर कंट्रोल आणि स्क्रॉल जर मी मागे फिरवला, म्हणजे स्क्रॉलचं जे बटन असतं ते जर मी व्हील माऊसच्या सहाय्याने मी मागे किंवा पुढे घेऊ शकतो. कंट्रोल आणि जर मी स्क्रॉल पुढे फिरवला तर तो स्क्रीन माझ्या समोर येईल, आणि मागे फिरवला तर स्क्रीन माझ्यापासून लांब जाईल. त्याचबरोबर इथे हे झूम टूल आहे, म्हणजे हेच प्रक्रिया आपण डॉक्युमेंटच्या खाली तुम्हाला एक स्टेटस बार दिसेल, त्याच्यामध्ये बघा तुम्हाला इथे प्लस आणि मायनसचं चिन्ह लिहिलेलं दिसेल आणि 100% वगैरे असं लिहून आलेलं दिसेल. तर 100% म्हणजे हे तुमची डॉक्युमेंटची ओरिजिनल साईज झाली. त्यापेक्षा तुम्हाला कमी प्रमाणात बघायचं असेल तर हे बघा 40% आहे इथे, किंवा जास्त प्रमाणात जवळून बघायचं असेल डॉक्युमेंट्स तर 120% आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला डॉक्युमेंट वर किंवा खाली सरकवण्यासाठी इथे स्क्रॉल बार किंवा स्क्रॉल बटन्स तुम्हाला दिसतात, तर ते तुम्ही हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली ते सरकवून तुमचं डॉक्युमेंटेशन मध्ये संपूर्ण तुम्ही फिरू शकता डॉक्युमेंट मध्ये, आणि डॉक्युमेंट्स तुम्हाला स्पष्ट दिसावं त्याकरता झूम टूलचा वापर किंवा कंट्रोल आणि स्क्रॉल बटन चा वापर तुम्ही करू शकता, स्क्रॉल व्हीलचा. जर एखादा शब्द तुम्हाला शोधायचा असेल, आता याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट शब्द बऱ्याचदा दिसेल. समजा आता मला डॉक्युमेंट शब्द शोधायचा आहे कुठे आहे या फाईल मध्ये, तर सर्वात शेवटी तुम्हाला एडिटिंग नावाचा ग्रुप दिसेल, त्यामध्ये फाइंडचं बटन आहे. इथे क्लिक केल्यानंतर
तो विचारतो काय तुम्हाला शोधायचा आहे, तर तो शब्द मला शोधायचा आहे. तर इथे बघा तुम्हाला या फाईलमध्ये जर बघितलं तर डॉक्युमेंटच्या ठिकाणी तुम्हाला हायलाइट झालेलं दिसेल. ज्या ज्या ठिकाणी डॉक्युमेंट शब्द आहे त्या त्या ठिकाणी तुम्हाला हायलाइट झालेले दिसेल. आता मला डॉक्युमेंट शब्द आहे, इथे जसा हा डॉक्युमेंट शब्द आहे, इथे डॉक्युमेंट शब्द आहे, याऐवजी मला फाईल शब्द वापरायचा असेल तर त्यासाठी खालचं बटन आहे इथे रिप्लेस, म्हणजे फाइंड डॉक्युमेंट आणि रिप्लेस विथ फाईल. आणि रिप्लेस ऑल केलं तर काय होईल, ज्या ज्या ठिकाणी डॉक्युमेंट शब्द आहे त्या त्या ठिकाणी रिप्लेस शब्द फाईल शब्द रिप्लेस केल्या जाईल, रिप्लेस ऑल केलं तर. किंवा मला जर अशा काही वेळ अशी गरज पडते की फक्त काही ठराविक ठिकाणीच रिप्लेस करायचं आहे, तर त्यावेळी मी रिप्लेसचं बटन प्रेस करून 1 बाय 1 रिप्लेस करायचं आहे की नाही करायचं आहे, म्हणजे जिथे रिप्लेस करायचं असेल तिथेच मी रिप्लेस करेल, अदरवाइज फाइंड नेक्स्ट हे बटनचा वापर करेल. ओके, तर मी रिप्लेस ऑल करतो. तेव्हा तुम्हाला तो दाखवतो ऑल डन, वी मेड 5 रिप्लेसमेंट. म्हणजे 5 वेळा तिथे डॉक्युमेंट शब्द होता, तिथे 5 वेळा आता फाईल शब्द आलेला असेल. इथे बघा फाईल शब्द आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण वर्डच्या टॅब्सचा वापर करून वेगवेगळ्या टूल्स वापरू शकतो. प्रत्येक ग्रुपमध्ये वेगवेगळे टूल्स ठेवलेले असतात. प्रत्येक टूलच्या खाली एक टूल टिप दिलेली असते, त्यामध्ये तुम्हाला शॉर्टकट पण दिलेला असतो. तर हे बघून तुम्ही संपूर्णतः वर्डचा वापर चांगल्या पद्धतीने करू शकता. आता इथे स्टेटस बार मध्ये तुम्हाला इथे दिसेल की पेज नंबर 1 ऑफ 1, कारण आपला एकच पेज तयार झालेला आहे इथे. जर मी टाईप करत करत जर पुढच्या पेजवर गेलो तर इथे बघा तुम्हाला पेज 2 ऑफ 2, म्हणजे आता हे सेकंड पेज ब्लँक आहे. यावरही मी काहीतरी आपण पुढे कंटिन्यू करू शकतो. असे कितीही पेजेस एका फाईलमध्ये आपल्याला ओपन करता येतात. फाईलमध्ये चेंज केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक वेळी सेव्ह करणं गरजेचं आहे. तुम्ही ती फाईल कोणत्या फोल्डरमध्ये ठेवलेली आहे हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर यानंतर आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत की इन्सर्ट ह्या टॅबचा वापर कशा पद्धतीने केला जातो. तोपर्यंत नमस्कार.